नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे. आज आहे आमचा डेली ब्लॉग. इथे ना मी आता भात ठेवलेला आहे. ते आता स्वयंपाकाची सुरुवात चालू झाली आमची. सोनी गेले बाजारात आहे. तेव्हा का बाप्पांना आता मी डॉक्टरकडे आणलंय. जांभा भारी होती ना. सोने बघा 1.5 किलो सवा किलो का. हे बघा सोनी आता बाजारातून आलेली आहे नाही का सोनी. आणि आता भात ते बघा भात गाळून काढते. पूर्ण काढला आता भात झालेले आहे. आणि हे बघा आम्हाला लोणचं घालायचं आहे तर त्याच्यासाठी आणलेत हे आंबे लोणच्याचे. हे बघा असे लाव लोणच्याचे आंबे असतात मुंबईला, असे जाड जाड असे बघा मोठे मोठे. हे 1.5 किलो आंबे आणलेले आहेत. ह्याचं मी लोणचं घालणार आहे. तुम्ही शॉर्टमध्ये बघा. तसं मी थोडी थोडी झलक तुम्हाला दाखवेल, मध्ये मध्ये सोनी दाखवेल. आता मी यांना ना मीठ आणि हळद लावून वर सुकशी घालते उन्हामध्ये चांगले वरती नंतर ठेवते. म्हणजे ना ह्याचं पाणी आहे ना आतलं हे सगळं सुकायला पाहिजे. मग लोणचं चांगलं वर्षभर टिकतो. आम्ही गेल्या वर्षीचं लोणचं अजून खातो आहे. अजून थोडंसं लोणचं आहे आमचं गेल्या वर्षीचं आंब्याचं लोणचं. आता मी पण तसंच करते. हे त्यांना हळद आणि मीठ लावते आणि उन्हात टाकते सुकून दे 1 दिवस. आणि संध्याकाळी मग लोणचं घालून घेते. चल सोनी आता आपण लोणचं घालून घेऊया. हे बघा याच्यामध्ये ना मी आता थोडंसं मीठ टाकलं आहे. जास्त मीठ नाही टाकायचं आता पाणी सुटेल. थोडंसं असं मीठ टाकलं आहे. आता हे बघा हे ना कोळीचा भाग आहे हा काळा. हा ठेवायचा काय नाही होते. आणि ना तुम्हाला सांगू ना ही पारांबी आहे ना ही लोणच्यामध्ये ठेवायची. मग लोणचा चांगला टिकतो. हे बघा ही कडक पारांबी आहे ना ही तशीच ठेवायची याच्यामध्ये. मस्त लोणचं टिकतो. मी असं टाकून बघा. आता मी हे ना सुकवायला ठेवते. आता 2 चाळणीमध्ये करते सुकवायला ठेवते. आता आमचं पाणी पण येईल. अजून पाणी पण नाही आलं काय माहिती कधी येते. आला वाटतं पाणी. सोनी लाव बघू मशीन लाव. मंडळी आज ना आपण ना लोणचं बनवूया पावसासाठी. त्याच्यासाठी हे बघा मी ही कैरी घेतली. ही 2 दिवस चांगली मी सुकवली कैरी. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली होती ना कैरी. ही 2 दिवस सुकवली बघा कडक अशी करायची. मग लोणचं चांगलं टिकतं. आणि याच्यामध्ये बघा अशी ही पारांबी आहे ना ही पारांबीची पण ही घ्यायची पारांबी. कारण लोणचं त्याच्यामुळेच टिकतं चांगलं. आणि हे बघा हे मसाला घेतलेला आहे मी लोणच्याचा. इथे मेथी घेतलेली आहे, हिंग घेतला आहे, मीठ आणि ही मोहरीची डाळ आहे. बघा मोहरीची डाळ घेतली. आता आपण ना पहिली मेथी भाजून घेऊया. मेथी भाजून घ्यायची आणि मेथी ना लोणच्यामध्ये टाकायची. मीठ आहे ना मीठला चांगलं असं भाजून घ्यायचं. कारण ना मिठाला ना मग पाणी सुटणार नाही. म्हणून आता मीठ नाही चांगलं मी परतून घेणार आहे. मी छोटं हे घेतलं आहे फोडणीचं. कारण जास्त आपल्याला काही हे घ्यायचं नाही मोठं. म्हणून मी हे छोट्यामध्येच मी परतून घेते याच्यामध्ये. मी मोठं भांडं घेतलं तरी चालेल. हे बघा आता हे मीठ ना मी हे थोडं थोडं भाजणार आहे याच्यामध्ये. अजून एकदा घेणार आहे कारण मीठ जास्त टाकायचं आहे लोणच्यामध्ये. ते काही खारट होणार नाही. आपण जरा जास्त टाकून द्यायचं मग टिकतो पण चांगलं. आणि व्यवस्थित प्रमाणात घालायचं मग लोणचं चांगलं. आमचं गेल्या वर्षीचं लोणचं आहे ना तो आम्ही अजून खातो आहे. हे बघा असं चांगलं मीठ ना भाजून घ्यायचं चांगलं परतून मस्तपैकी. 1 नंबर लोणचं होतं आहे. माझे तर आवळ्याचं लोणचं 2 वर्ष राहिलं होतं. आवळ्या परत करवंद मिरचीचं पण आम्ही खातो गेल्या वर्षीचं लोणचं. मी तुम्हाला दाखवेन मिरचीचं लोणचं पण मला घालायचं आहे. पण मी जरा पाऊस पडून दे मग घालेन. आता कसं आंब्याचं लोणचं मी घालून ठेवते. हे बघा 1.5 किलो आंबे केवढे झाले बघा. 1.5 किलो आंबे आहेत ते तसं आहे. या लोणचं करायला तुम्ही केलं असेल ना सगळ्यांनी लोणचं पावसाळी. आता आम्ही आज करतोय. आमच्याकडे ना असं जर असं पाऊस शिवरला असं पडतं म्हणजे थोडं असं पडून गेलं. काय माहिती कधी पडतो ते बघा. असं मीठ भाजून घ्यायचं. मीठ भाजून झालेलं आहे
हे बघा हे काढून घेते मी. हे बघा असं भाजून घ्यायचं बघा. हे बघा असं भाजून घ्यायचं. मीठ अजून घालते कारण एवढं पुरणार नाही ना, थोडं थोडं भाजून घेते. खडा मीठ असेल ना तर तुम्ही घातलं तरी चालेल. मी हा मीठ घालते. आता मी अंदाजानुसार घेतलेलं आहे 1.5 किलोमध्ये. आता जेवढं पाहिजे तेवढं मी घालेन. आता ना मी मिक्सरला मेथी लावून घेते. मेथीनं जरा बारीक करून घ्यायची आणि मेथी लोणच्यामध्ये टाकायचीच, कारण लोणचं मग खराब होत नाही, दिवशी येत नाही. मेथी ना लोणच्यामध्ये टाकायची. लिंबाचं लोणचं करा तुम्ही तरी पण मेथी भाजून मेथी अशी टाकायची. थोडी टाकायची ना, जर जास्त टाकलं तर कडू होईल. मी बघा थोडी 1.5 किलोसाठी एवढीशी घेतली आहे बघा. आता ही मी मिक्सरला लावून घेते. ही बघा मेथी अशी बारीक करून घ्यायची. आणि इकडे पण तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे. पण तेल गरम व्हायला पाहिजे, परत तो थंड व्हायला पाहिजे. आणि गरम तेल टाकू नका तुम्ही लोणच्यामध्ये, लोणचं खराब होईल. साफ गार एकदम झाल्यानंतर ना पूर्ण गार व्हायला द्यायचं, नंतरच तुम्ही टाका. आता आपलं तेल पहिलं गरम होऊ दे, मग आपण पुढची सगळी ही करूया, पुढची तयारी करूया. आता हे लोणचं आहे, याच्यामध्ये काय मी मीठ बीठ घातलं, फक्त हळद घालून मी हे केलेलं आहे, सुकवलेलं आहे ना हळद. नॉर्मली मीठ टाकलेलं आहे जरासं थोडंसं, कारण जास्त मीठ टाकलं तर पाणी सुटेल, मग असे खळखळीत होणार नाही बघा असे. म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत, पण आधी तेल गरम होऊन दे चांगलं, मग टाकूया मसाले. अजून तेल गरम नाही झालेलं आहे. थोडीशी मी मोहरी टाकून बघितली, नाही झालं आहे गरम. तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे, मग आपल्याला मसाले हात टाकायचे, गॅस बंद करून द्यायची. नंतर थंड झाल्यावर आपण लोणच्यात टाकायचं. एक नंबर लोणचं होतं. असं लोणचं करायला काही जास्त वेळ लागत नाही, सगळं तयार असल्यानंतर. फक्त आपलं प्रमाण चांगलं पाहिजे. आता ही बघा मेथी एवढी आहे, हिंग पाहिजे, हिंग जास्त पाहिजे. हिंग लोणच्यामध्ये असेल ना तेव्हा मस्त सुगंध सुटतो. आणि मी आज ना मालवणी मसाला वापरणार आहे. हा आमचा बघा मालवणी मसाला आहे, मी तुम्हाला देते ना, हाच मसाला आहे. हा मसाला मी वापरणार आहे. मिरची पावडर नाही वापरणार आहे, मालवणी मसाला वापरणार आहे. आणि हे बघा हे लोणच्याचा मसाला आहे काही, तो वापरणार आहे. आणि आपलं मीठ आणि मोहरीची डाळ आहे ती वापरणार आहे. गेल्या वर्षी मस्त लोणचं झालेलं होतं, भारी एक नंबर. अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवा. थोडंसं आणा, अर्धा किलो आंबे घेऊन 1 किलो आंबे करून या, म्हणजे ते अर्धा किलो होतं. आता हे 1.5 किलोचे बघा किती झाले. सुकवायचे आंबे, याच्यामधलं ना पाणी सुकायला पाहिजे, मग आंबा लोणचं ना चांगलं टिकतं. जर पाणी असेल ना मग लोणचं बुरशी येतो आणि खराब पण होतो. म्हणून असं कडक पाहिजे, असं कडक. हे तेलामध्ये गेल्यानंतर नरम होतं, पण त्याचं आधी अंगचं पाणी याच्या अंगामध्ये असं पाणी असतं. याच्यात आहे काय बघा पाणी, नाही, पाणी सुकवून घ्यायचं. आता आपण लोणचं बघू. तेल तापलं आहे का, तेल गरम झालेलं आहे. मेथी टाकली पाहिजे. आता आपण टाकूया ही डाळ. ही बघा डाळ टाकून देऊया. टाकलेलं आहे मी. हिंग टाकले 2 मोठे चमचे. मीठ टाकून घेऊया. जेवढं लागेल ना तेवढंच टाकून घेणार आहे मी, म्हणजे चवीनुसार मीठ असं टाकते. आपला मालवणी मसाला टाकलाय मी. आणि हा आहे लोणच्याचा मसाला. बघा किती मस्त कलर आलेला आहे. हे चांगलं मी असं ढवळून घेते. बघा ह्या 1 लिटर तेल घेतलेलं आहे का मी. 1.5 किलोसाठी 1 लिटर तेल घेतलेलं आहे. आणि अजून लागलं तर मग मी वरून परत गरम करून थंड करून टाकेन, कारण आत्ता पहिला मी 1 लिटरच घेतलेलं आहे. हे बघा आता गॅस मी बंद केलेली आहे. आणि एकदम पूर्ण गार झाल्याशिवाय मी काय लोणच्यात टाकणार नाही, कारण पूर्ण गार झाल्याशिवाय टाकूच नका तुम्ही पण. हे बघा आता हे पूर्ण गार झालं ना का मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा मस्त वेगळी थंड झालेलं आहे. आणि बघा किती मस्त कलर आला आहे बघा, किती लोणच्याचा कलर. आणि सुगंध पण भारी सुटलेला आहे हिंगाचा वगैरे. आता हे मी याच्यामध्ये ओतणार आहे. हे बघा याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. मसाला सगळा टाकते. तेल भरपूर टाकायचं लोणच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतरच ते तेलामध्येच मुरणार आहे लोणचं, म्हणून मग टिकतो चांगलं. पाणी जरा सुद्धा लागतं का म्हणे. आता हे सगळं ओतून घेते मी. आणि नंतर लोणचं संपलं ना त्या लोणच्यामध्ये ना तुम्ही हे टाकू शकता, मिरची बिरची त्या तेलामध्ये. हे बघा 2 मरण्या भरलेल्या आहेत, कारण ही थोडीशी खाली आहे बघा, ही अर्धी एवढी.
आणि जरा जास्त आहे. आणि ना पूर्ण भरणी भरू नका तुम्ही, कारण हे लोणचं आहे ना हे तेलामध्ये फुगून पूर्ण इथपर्यंत येईल. परत 2 दिवसांना ही भरणी मी खोलून बघणार आहे, कारण ते फुगून मग तेल बाहेर येईल. म्हणून ना भरतानाच अर्धी भरणी भरायची. हे बघा आता हे एवढं तेल आहे, इथेच लोणचं आहे. तेल भरपूर ठेवा तुम्ही. हे बघा इथे तेल आहे, इथे लोणचं आहे. तेल चांगलं एवढं अशी बोट एवढासा ठेवायचं आणि तेल भरायचं. आता हे चांगले टिश्यू पेपरने हे सगळं पूर्ण पुसून घ्यायचं, नाहीतर मग असं ते ना काळपट होईल. म्हणून हे पूर्ण काहीच ठेवायचं ना. तर हे टिश्यू पेपरने मी पुसून घेते आणि मग कपड्यामध्ये बांधून वरती टाकून ठेवायचा. हात बोट लागणार नाही तिथे. म्हणजे असा म्हणजे पाण्याच्या जागा वगैरे असं ठेवायचं नाही. व्यवस्थित मी बघा ती माझी जागा आहे, तिथे माझी लोणचं ठेवते मी तिथे. आता हे पुसून घेते मी स्वच्छ एकदम. एवढं असं पुसून घ्यायचं टिश्यू पेपरने. ओला हात वगैरे काहीच लावायचं नाही, ओला कपडा वगैरे. हे पुसून घेते मी सगळे. स्वच्छ करून घेतलेलं आहे मी. म्हणजे असं लोणचं लागतं ना डाळ ती, मग ती तेल वगैरे बाजूला काय ठेवायचं ना, असं स्वच्छ करायचं. मी मस्त टिश्यू पेपरने स्वच्छ केलेलं आहे. आता या भरणे आपल्या पॅक झालेले आहेत. आता यांना मी कपडा आणते आणि कपड्यात बांधून ठेवून देते. झालं हे वर्षभराचं लोणचं आमचं झालं. त्याच्यानंतर मी लिंबाचं लोणचं घालणार आहे, मिरचीचं घालणार आहे. ते पुढच्या भांड्यात मी घालणार. आता हे एवढं घालून ठेवलं आहे मी. बघा आता या कपड्यामध्ये मी मस्तपैकी बांधून ठेवते आणि कपड्यामध्ये बांधून भरणी ठेवायची, उघडी भरणी ठेवायची नाही. चांगला बांधून ठेवायचा. कॉटनचा कपडा घेतला आहे मी. आपल्या जागेवर ठेवून द्यायची, नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा उघडायची. आता एवढंच लोणचं आम्ही खाणार नाही श्रावण महिन्याशिवाय. फक्त आता उद्या परवा मी उघडून बघणार ते लोणचं, कारण ते तेल वरती येईल. ही पण बांधून घेते, ही पण बांधून घेते. तर काहीतरी बटन आहे. अशी बांधून ठेवायची. आमच्याकडे ना गावाला ना एवढा मोठा भरणीत, चिनी मातीच्या भरणीत ना लोणचं काढतात. आम्ही देवघरात नेऊन ठेवायचा. जेव्हा पाहिजे श्रावण महिना येतो ना, उपवास श्रावण महिन्याचे, तेव्हा आम्ही काढायचो. आता कशी आमची लग्न झाली सगळ्यांची, आता काय आई एवढी घालत नाही लोणचं. माझी बहीण आहे ना तिथे जवळ दिली, ती घालून देते आईला. हे बघा झाले माझे लोणचे. हे बघा मस्तपैकी आता आपलं पावसाचं लोणचं तयार झालेलं आहे. आता हे आपण लोणचं ठेवून देऊया. आणि हे कितीला पडेल अजून सांगा मग. काय म्हणा मग याच्यामध्ये पण एक कलर आपण आता आलो ना धावपळ आता 20 तारखेनंतर या डबल लागला ऑफर चालू आहे रोज तेवढे कसे. किती दाखव साड्या? म्हणजे कोण 2-3 घेतले, 3 घेतले. 3 साड्या, एक ड्रेस. घरी पण दाखवतो तुम्हाला. हो का? किती घाबरते ते पप्पानी इथे बिल तुझ्या मापाचं आहे. नाही बघितला ना. साडी बघ ना. हे डायमंड लावलेली. चलो लेट्स गो. सगळ्यांनी दुकानाचं केलेलं आहे. डेअरीवाला तर सांगतो. हे बघा या दादाकडे आम्ही चपला घेतो आणि 1 नंबर चपला असतात आमच्याकडे. 2-2 वर्ष चपलांची जातात. हे बघा आमच्या पायात पण चप्पल दादाचे कडचेच होत. हे बघा सोनीचे माझ्याकडे, माझ्या पण. आता पप्पा शूज. आता हे पण घेतात चपला. दाखवू चपलांची येतात. ह्या दुकानात भारी भारी आहेत. किती भारी भारी लागतात. मस्त. आम्ही बरेच वर्ष झाली आपण नाही कधीपासून ना खात्री असल्यापासून घेतो. बरेच वर्ष झाले चपला घेतो. मस्त 1 नंबर हां चप्पल घेतो. दोन दुकान आहेत ते बघा तिकडे पण एक दुकान आहे.
त्या दुकानात पण आहे प्लास्टिक मध्ये आपले स्टँड आहे. होय?